रामराम मित्रांनो, काल एकादशी होती आणि हा होता माझा दिवस. मी सकाळी 5 वाजता उठलो आणि 5:30ला योगा सुरू केला. पहिलं मी 10 मिनिटासाठी सूर्यनमस्कार केले आणि त्यानंतर 10 मिनिटासाठी मी हँडस्टँड प्रॅक्टिस केली आणि त्यानंतर 5-5 मिनिटासाठी हेडस्टँड, शोल्डर स्टँड आणि हलासन आणि काही स्ट्रेचेस केले आणि त्यानंतर 10:30 वाजता मी थोडं पायनॅपल खाल्लं, कारण एकादशी असते तर मी फ्रूट्सच खातो. नंतर मी 2 तासासाठी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस केली आणि मग संध्याकाळी परत योगा सेशन चालू केला. फास्टिंग होती त्याच्यामुळे मी वेट ट्रेनिंग स्किप केली आणि फक्त योगावरती कॉन्सन्ट्रेट केलं. सूर्यनमस्कार ॲज अ वॉर्मअप करून मी परत हँडस्टँडची प्रॅक्टिस केली, काही हेडस्टँडचे ॲडव्हान्स व्हेरिएशन्स केले आणि मग शोल्डर स्टँड, हलासन, चक्रासन, बो पोज, हाफ स्पायनल ट्विस्ट, बटरफ्लाय आणि काही स्ट्रेचेस देखील केल्या. मग रात्री 9:30 वाजताच्या सुमारास मी बगर खाल्ली. साधारण मी उपवासात फक्त फ्रुट्सच खातो, पण आजकाल दिवसातून 2दा वर्कआउट करत असल्यामुळे मी भगर खाल्ली. हा होता माझा एकादशीचा रुटीन. चलो बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.